हिवाळा सुरू झाला की मार्केटमध्ये हिरव्या पालेभाज्या मोठ्या प्रमाणावर दिसू लागतात। त्यामध्ये आवर्जून असते ती कोथिंबीर। हिरवीगार लुसलुशीत कोथिंबीर बघितली की त्याच्या वड्या खाण्याचा मोह हा सर्वांना होतो। आज आपण कोथिंबीरीच्या वड्यांची रेसिपी शेअर करणार आहोत, पण त्यापूर्वी मी तन्वीज किचन डायरीजमध्ये आपले स्वागत करते। साधारणपणे गॅसवर स्टीम द्यायला अर्धा तास लागतो। आज फक्त मायक्रोवेव्हचा उपयोग करून 10 मिनिटांमध्ये आपण स्टीम करून घेणार आहोत। एक जुडी कोथिंबीर चांगली स्वच्छ करून 3-4 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावी व रँडम चॉप करून घ्यावी। एका मोठ्या भांड्यामध्ये कोथिंबीर घेऊन त्यामध्ये अर्धा लिंबाचा रस, 2 चमचे मीठ, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 1 चमचा हळद, चिमूटभर हिंग, 2 चमचा मसाला, 1 चमचा धना जिरा पावडर, 1 चमचा गरम मसाला ॲड करावं आणि चांगलं मिक्स करून घ्यावं। आता यामध्ये आपण अर्धा कप कोंबडी वडे पीठ आणि 2 कप बेसन ॲड करून घेणार आहोत व चांगलं मिक्स करून घेणार आहोत। तुम्ही कोंबडी वडे पिठाऐवजी तांदूळ पीठ घेऊ शकता। हे मिश्रण हाताने चांगलं एकजीव करून घ्यावं। सर्व मसाले पिठाला आणि कोथिंबीरीला लावू द्यावेत। गरजेनुसार पाणी वापरून एक सॉफ्ट डो बनवून घ्यावा। या डोला आपण आपल्याला पाहिजे तसा शेप द्यावा आणि स्टीमर पात्रामध्ये ठेवून घ्यावा। गॅसवर आपण अर्ध्या तासांसाठी स्टीम देऊ शकता किंवा कुकरमध्ये 3 शिट्या काढून घेऊ शकता। मी इथे मायक्रोवेव्हमध्ये स्टीम देऊन घेणार आहे। मायक्रोवेव्ह ऑन केलाय। मायक्रो मोडवर 10 मिनिटाचा टायमर सेट केलाय। आफ्टर 10 मिनिट आपल्या कोथिंबीरीच्या वड्यांचा डो कटिंगसाठी रेडी झालाय। 5 मिनिटं रेस्ट देऊन आपण त्याच्या आपल्याला पाहिजे तशा वड्या कट करून घ्याव्यात। वड्या कट करून झाल्यानंतर डीप फ्राय कराव्यात किंवा शॅलो फ्राय करून घेऊयात। मी इथे वड्या शॅलो फ्राय करून घेणार आहे। यासाठी मी एक पॅन गरम केलं आहे, त्यामध्ये तेल टाकून घेतलं आहे आणि यामध्ये वड्या एकामागोमाग एक अशा व्यवस्थित लावून घेतल्यात। जर आपल्याला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि तन्वीज किचन डायरीजला सबस्क्राईब करायला विसरू नका। दोन्ही बाजूने खरपूस ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायच्यात। यामध्ये मी कोथिंबीर स्प्रिंकल करून घेतली। आपल्या वड्या फ्राय होऊन तयार झाल्यास सर्विंग प्लेटमध्ये व्यवस्थित लावून घ्यायच्यात। वरून कोथिंबीर स्प्रिंकल करायची की आपण ती पण स्प्रिंकल करू शकता। सॉस किंवा चटणी सोबत, ग्रीन चटणी सोबत खायला द्यायच्यात। खमंग खुसखुशीत कोथिंबीर वड्या बनवून तयार झाल्यात। अशाच नवनवीन रेसिपींसाठी
पुन्हा भेटूया नव्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत गुड बाय. थँक्स फॉर वॉचिंग.